सध्याला किती लोक चाललेत गावात. असे कंटिन्यू सगळेच जण चाललेत दर्शन घ्यायला आणि मी आहे दुकानावर, कारण मला येतंय गिराईक. मला काय जाता आहे ना, इतके लोक चाललेत. दीपाली तुझं आवरलंय? आवर दीपाली मॅडम आहे ना. माझं स्पेशल काहीच नाही, तुम्हाला सोडून येतो, तुम्ही दर्शन घेऊन या. नाही मला दुकान चालवावं लागेल, दुकानाला लय गिराईक येतंय. सगळ्यांनी जर आपण गेलो तर कसं व्हायचं, तर लय गिराईक येतं, तुला माहिती ना. त्याच्यामुळं थोडंसं दुकानामध्ये नाही वाटायची. हा हा ओके चला, गिदी दिला जा, ये जाऊन टपकन काय नेऊन सोडू गावात. चल पटकन उरक चल. चला तर आता आनंदीला आणि तिच्या मम्मीला येतो गावात सोडून. आनंदी तर आताच लागली रडायला. का ग दीपा, रडायला लागली आनंदी? कुई कुई करते. चल ना, तुम्हाला जायची का नाही गावात? आवरले? नवीन वर्षाचं काय घातली चप्पल? चल बरं पटकन. सगळ्या मैत्रिणी फोन करतात. फुलं घ्यायची. हा 2 मिनिटात आले. चला चला बसा गाडी. हिला घेते का? अरे विराज चालला यात्रेला गावात. 2 दिवस यात्रा असते ना आपली. विराज तू गावात चालला आता? नवीन कपडे घातले? कोणाबरोबर चालला? मोठ्या पप्पा बरं? मम्मी बरं जाणार? मम्मी ते चलत जाणार आहेत. गाडी जायची तुला? दिदी बरं जायचंय? बरं बरं बरं. कोण नाही दुकानात? बरं एक काम कर, सँडल घातलाय ना, जीन्स पॅन्ट चांगली घातली का? बरं आता उरकलंय तुला जायचीच, जा मी दुकानात येतो. पाडवा म्हणले की धावपळ आली आणि दीपालीला आणि आनंदी विराजला सगळ्याला सोडायचंय गावात. 6 वाजले, 7 वाजेपर्यंत दर्शन घेऊन माघार येतील. आणि तुम्हाला यायचं असलं तर चला, नसेल यायचं तर येऊ बी नका, कुणीच येऊ नका, आम्ही चाललोच. मग चला बरं पटकन तुम्हाला गावात सोडतो. गाडी कुठे आपली? गाडी बसा चला. सगळेजण जायला लागले, चला पटकन, दिवस मावळायला लागलाय. दीपा पूर्ण आभाळ आले, पूर्ण दिवस मावळून 6 वाजल्या. 7 वाजेपर्यंत तुम्हाला दर्शन घेऊन माघारी यायचंय. चल पटकन. फोन बी यायला लागलाय, तुझ्या मैत्रिणीचा फोन येतोय म्हणा. आले गाडी बसली फक्त म्हणा, आले दर थांबले असतील नदी पशी. तर बघा आता सर्वजण जायला लागले तिकडं. पण बघा सगळेजण गावात, जसा अंधार पडन तसे तसे लोक सर्व दुकानाच्या पुढून चाललेत गावात दर्शन घ्यायला. आणि दीपालीला त्यांना मी सोडून माघारी आलोय आणि पुन्हा दुकान उघडलंय. रिक्षा पण चाललाय, पोरं पण चाललेत. यात्रा म्हणले की बघा कशी नटून खटून सगळे लहान लहान पोरं चाललेत. अशा गाड्या तर कंटिन्यू चालूच येतं. आणि मला गिराईक पण असंच सारखं चालू आहे. जी गावात जाते ना ते काही ना काही घेऊनच जाते. लाईट गेली रातची तर किशोर अवघडच झाले जरा सणासुदीचे. हो व्हिडिओ काढतोय, पण काय करता, आपल्या दुकानातली लाईट कवा गेलेली आहे, अंधार पडलाय, सर्वजण यात्रेतून गावातून यायला लागलेत. पण हा लाईटा दिसल्यात, पण आपल्यालाच काय दिसाना. उलट जेवढा अंधार पडना तेवढी यात्रेला गर्दी होती संध्याकाळी. आणि गावात यात्रा आणि लाईट नाही आज, किती अवघड आहे बघा. लोक चलत बी यायला लागलेत मधून, हे जे दिसतात ना मोबाईलच्या उजेडाने यायला लागलेत. आणि साईडनी इकून गाड्या पण यायला लागल्यात. ज्यांच्याकडे गाड्या नाहीत ते चलत आले तिकून मधून, नका लाईटावर लावून टोर्च. चला तर बघता संध्याकाळच्या 10:30 वाजल्या. तर आज यात्रेचा ही होतं म्हणून कोवरं गिराईक चालू होतं. तर रात्रीचं बघा पूर्ण आलो. तर हा आता दीपाली पण म्हणते किती वेळ बंद करा दुकान. तर रातच्या 10:30 वाजल्यात, आता दुकान बंद करायचंय आणि झोपायचे. सकाळी 6 वाजता दुकान उघडील होतं मी, आणि मी पाठ 5 वाजता उठून देवाला पाणी घालायला गेलो. तर त्याच्यामुळे काय झालं, मी 5 वाजता पाणी घातलं, त्याच्यानंतर घरी आलो, दुकान उघडलं 6 वाजता. आणि आता संध्याकाळच्या 10:30 वाजल्यात. अजिबात दुकान बंद नाही आणि अजिबात गिराईक कंटिन्यू किरकोळ चालूच आहे. त्याच्यामुळे आता काही दुकान बंद करतो, आराम करतो, भेटू सकाळ आता डायरेक्ट. तर भरपूरच अंधार पडला आता.